हॅलो गाईज. मी हा व्हिडिओ ह्यासाठी बनवतोय, म्हणजे आपल्या मुलांची लाईफ अशी आहे ना, पूर्ण झंड आहे. पहिली गोष्ट मी असं इनडायरेक्टली बोलतो नाही का, पूर्ण झंड 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 म्हणतोय मी. का ते पण सांगतो तुम्हाला. आपण ज्या गोष्टी आतापर्यंत ऐकल्यात ना, त्या खरंच आहेत. पहिली गोष्ट, तुम्हाला दूर करणारी एकच व्यक्ती आहे, म्हणजे दूर करणारी एकच व्यक्ती म्हणजे आपल्या जवळची व्यक्ती असते. आपण ज्याच्यावरती विश्वास ठेवतो ना, ती तुमचा गद्दारपणा करणार एक दिवस. तुम्हाला मी आता जेवढं सांगतोय ना, ते खरं म्हणजे खरं रियालिटी आहे. तुम्ही आता एखाद्या विश्वास म्हणतो, असं म्हणतो ना आपण, हा माझ्या जवळचा आहे, म्हणजे हा माझ्या लय जवळचा आहे. इतका जवळचा आहे ना, की 100% मी ह्याला काय पण देऊ शकतो. पण भाऊ तसं नसतंय. त्याच्या त्याच्या जवळ म्हणजे पूर्ण त्याला, तू त्या जवळ नसलास ना, पहिली गोष्ट तुझ्याबद्दल ना 10 जणांना वाईट सांगत असतो. एक जणाला नाही, 10 जणांना सांगत असतो. बरं ठीक आहे, त्यानं 10 जणांना झालं, त्यातला 10 जण दुसरा पुढे सांगतो. सगळ्यांना खरं वाटतं. जे आपण त्याला बोलतो वगैरे नाही का, त्याला आता तुम्ही बोलणार की मी नाही असा, म्हणजे तो तुम्ही आपण सांगणार की त्यांना मी म्हणजे हा मुलगा असा नाही तसा नाही. पण सांगताना ना, आपण ह्याला किती जरी जवळचं सांगितलं, मी आता माझ्या विश्वासावर सांगतो की मी माझ्या स्वतःचे उदाहरण आहे की मी असं प्रत्येकाला म्हणजे मी जवळचा कोण पण असू देतो, जवळचा किती जरी जवळचा असला ना, मी पहिली गोष्ट सांगतो. मी म्हणजे असं म्हणजे मला माझी सवय, तुम्हाला माझ्याबद्दल सांगतो तुम्हाला. मी स्वतः ना म्हणजे एक जण मित्र आहे माझा, नाव नाही घेणार त्याचं, मित्र आहे माझा काय. त्याला मी माझ्या जवळची गोष्ट सांगितली, सगळ्या गोष्टी सांगायचो. त्यानं काय केलं, त्या गोष्टी एक्स वाय झेड म्हणजे मी जिथं कामाला आहे, एक्स वाय झेड मी जिथं कामाला आहे ना, तिथल्या व्यक्तीला जाऊन सांगितलं. मी काय केलं, ह्याच्या विश्वास आहे म्हणून मी ह्याची गोष्ट त्याला सांगितली. आणि आता रिअल लाईफमध्ये पण असंच आहे आपल्या, की आपण जी गोष्ट तुम्हाला सांगतो म्हणजे आता मी हा व्हिडिओ बनवतोय, माझ्याबद्दल पण 10 जण मी व्हिडिओ बनवला ना, 10 जण मला म्हणजे घरातलीच, लांबचं नाही, लांबची व्यक्ती एखादी म्हणल जो म्हणजे आपल्या जवळ म्हणजे लांब आपण ज्याला ओळखत नाही, तो आपल्याला म्हणाल पण की दादा किंवा मामा काका काय असेल ते नाव घेऊन म्हणाल की तू व्हिडिओ बनव. पण जवळचा व्यक्ती तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो, मग काय बोलणार माहिती आहे का, हे करू नको, हे करून तुला काय भेटणार नाही. तसं सांगतो तुम्हाला. तुम्ही आता तुम्ही विश्वासानं सांगता की हे असं नका करू नाही का, की हा हा असं करतो तो तसं करतो. म्हणजे आता तुम्ही सांगता विश्वासानं की भाऊ आहे आपला नाही का, आपला भाव आहे. उदाहरणार्थ एक्स वाय झेड मीच आहे, तुम्ही मला सांगितलंय. पहिली गोष्ट, तुम्ही जे करणार आहे ना ते कुणाला सांगू नका. सांगितलं सगळं तुमचा प्लॅन फसला. मी तुम्हाला लिहून देतो की तुम्ही जर सांगितलं ना, तर 100% तुमचा प्लॅन फसला. आत्ता वाईट वाटेल मी तुम्हाला सांगताना की हा इनडायरेक्ट, आता मी मला पण नावं ठेवणार आहेत की मी व्हिडिओ बनवतोय म्हणून. ह्याच्या चार चार लोक मला आता गेल्यानंतर, आपल्या गावातलं उदाहरण देतो तुम्हाला. तर गेल्यानंतर ना, हा व्हिडिओ जर माझ्या गावातला कोण बैल असला, उदाहरणार्थ एक्स वाय झेड व्यक्ती आहे की माझ्या गावातला आहे, माझ्या गल्लीतला आहे, म्हणजे माझ्या घराशेजारचा आहे, तो व्हिडिओ बघणार माझा. हा 4 जणात सांगणार. 4 जण मी गेल्यानंतर एकच उदाहरण घेणार नाही का, म्हणजे गेल्यानंतर आपल्याला टोमणं मारणार की लई खतरनाक टोमणं मारतात. तुम्हाला बोलायच्या पण पुढचं टोमणं मारणार तुम्हाला नाही का. त्यासाठी ना, कधी आपल्या मनातली गोष्ट तुम्ही कुणाला सांगू नका. आणि ही खरी गोष्ट आहे भावांनो, कधीच सांगू नका, कधीच. मनातली गोष्ट कधी सुद्धा तुम्ही कुणाला सांगू नका, किंवा तुम्ही काय करणार आहे ना ते सुद्धा कुणाला सांगू नका. जे झाल्यानंतर आहे त्यांना समजेल ना, थोडीच आहे. हा, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपण म्हणतो की आपल्या घरातलीच नाही का, आपण म्हणतो की आपल्या घरातले की जरी नाही सांगितलं, पहिले गोष्ट तुमच्या घरातले, तुमचा आई वडील सुद्धा तुम्हाला सपोर्ट करणार नाही. तुम्ही नवीन काही करायला गेला ना, करणार नाहीत, अजिबात सपोर्ट करणार नाही तुम्हाला. आणि तुम्ही करणार आहे ना ते कुणाला सांगू नका, घरातल्याच पण नका सांगू. हा, असं काय काय ठिकाणी आता काय काय लोक असे असतात की आपण सांगताना म्हणतात नाही का, हा काय करणार आहे, म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगतो नाही का, मी माझे उदाहरण सांगतो. मला का नाही, अजून पण मला बिझनेस करायचा आहे, जॉब करायचा इंटरेस्ट नाही. दुसऱ्याच्या हाताखाली मला तर काम करावं वाटत नाही. दिवसभर करा करा. आणि तुम्ही तुम्हाला एक सांगतो, आयुष्यात ना, तुम्ही जेवढं जास्त काम करशील कंपनीत, त्याच्यापेक्षा डबल तुम्हाला, तुम्ही जेवढं काम करशील ना त्या डबल तुम्हाला तिथं काम करणार, मग तुमचा पगार वाढवून देणार नाही. आहेत त्या पगारावरती तुम्हाला दिवसभर राबायला होतील, पगार वाढवणार नाहीत. त्यासाठी सांगतो, लाईफमध्ये तुम्ही स्वतःचा डिसिजन स्वतः घ्या.
भावांनो, तुम्ही स्वतःचा डिसिजन स्वतः घ्या, दुसऱ्याला घेऊ देऊ नका प्लीज. जय महाराष्ट्र भावांनो. ठीक आहे, आपण भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये, नंतरचा व्हिडिओमध्ये आपण भेटू.